नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे का? मग अवघ्या 10-15 मिनटामध्ये तयार होणारे कुठलीही पूर्वतयारी न करता हे बन तुम्ही एकदा ट्राय करा. मस्त पावाप्रमाणे सॉफ्ट जाळीदार तयार होतात. त्यासोबत एक चटपटीत चटणीसुद्धा आपण बनवलेली आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी एका बाउलमध्ये मी इथे 1 वाटी इतकी भगर म्हणजेच वरईचे तांदूळ घेतले आहे. त्यामध्ये अर्धा वाटी साबुदाणे घ्यायचे आहे. तुम्ही इथे रेडीमेड मिळणारे पिठंसुद्धा घेऊ शकतात वाटीने मोजून, किंवा मग हे असेच मिक्सरवर तुम्ही कोरडे फिरवून घेऊ शकतात. पण मी हे एकदा धुवून घेणार आहे, कारण भगरीवर बऱ्याचदा खूप जास्त पावडर असते. तर मी इथे हे दोघंही पदार्थ स्वच्छ धुवून घेतले आहे. आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे टाकायचे. तर इथे महत्त्वाची टीप म्हणजे ना, यामधला साबुदाणा लवकर दळला जात नाही, त्यामुळे साबुदाणा व्यवस्थित दळून घेणं गरजेचं आहे. तर एकदा मिक्सरवर मी हे पदार्थ फिरवून घेतले आहे. आता यामध्ये अर्धा वाटी दही टाकायचं आहे. त्यानंतर अर्धा वाटी पाणी टाकायचं, 2 हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आलं चालत असेल तर अर्धा इंच आलं जरूर टाका, त्याने चव तर अजूनच छान येते. हे बघा, अतिशय बारीक असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनटासाठी आपण बाजूला रेस्ट करायला ठेवूयात. तोपर्यंत चटणी करूयात. तर पाव कप भाजलेले शेंगदाणे, 2 मोठे चमचे इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलंही तुम्ही टाकू शकतात. थोडीशी कोथिंबीर टाका आणि चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकायची आहे. त्याचबरोबर पाव कप इथे मी दही टाकली आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरवर फिरवण्याची चटणी तयार करायची आहे. तर या ठिकाणी ही चटणी रेडी आहे. यासाठी आता आपण एक तडका देणार आहोत. उपवासाला तुम्ही यातले जे पदार्थ खात नसाल ते तुम्ही स्किप करू शकतात. एक छोटा चमचा तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये पाव चमचा जिरं टाकून ते फुललं की या चटणीवर टाकायचं आहे. तर या ठिकाणी आपली ही मस्त चटणी तयार झाली आहे. आता बघा, एक चटणी होते तोपर्यंत आपलं मिश्रण रेस्ट झालेलं होतं. तुम्हाला जर ह्या मिश्रणामध्ये इनो किंवा सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही हे रात्रभरासाठी फर्मेंट करून घेतलं तरीही चालेल. पारंपरिक पद्धतीने इडलीचं पीठ जसं आपण भिजवतो तसंच तुम्ही हे भिजवून घेऊ शकतात. आता चवीनुसार मीठ टाकून यामध्ये मी अर्धा चमचा इनो टाकला आहे. इनो नसेल तर पाव चमचा खाण्याचा सोडा तुम्ही ॲड करू शकतात. पण इनो टाकल्यामुळे अगदी पावाप्रमाणे हे सॉफ्ट आणि जाळीदार तयार होतात. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याचे बन तयार करूयात. तर बन तयार करण्यासाठी तडका पॅनमध्ये 1 छोटा चमचा इतकं तेल टाकायचं आहे. खूप जास्त तेल टाकण्याचीही आवश्यकता नाही आहे याला. आणि एक मोठी पळी भरून यामध्ये हे मिश्रण टाकायचं. आता झाकण ठेवायचं आहे आणि एक 3-4 मिनटासाठी मंद आचेवर याला शेकून घ्यायचं आहे. एक 3-4 मिनटानंतर झाकण उघडायचं. याच्या सगळ्या बाजू अशा सोडवून पलटवून घ्यायचं आहे आणि पलटवल्यानंतरसुद्धा याला आपल्याला 3-4 मिनिट दुसऱ्या साईडने शेकून घ्यायचं आहे. वरतून छान कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट जाळीदार हे बन तयार होतात. ह्या पद्धतीने बघा, मी इथे हे बन तयार करून घेणार आहे. एवढ्या मिश्रणामध्ये साधारण मीडियम आकाराचे 7 ते 8 बन तयार होतात. आकारानुसार ते कमी अधिक होऊ शकतात. तर तुम्हीसुद्धा या उपवासाला कमी तेलकट या पद्धतीने हे बन नक्की ट्राय करा. कसे वाटले ते कमेंट कराच. पण अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करू शकतात. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.